नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामींच्या कृपेने आपला दिवस आनंदात जाओ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आजच्या नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर पहा, आपल्या जीवनात आर्थिक समस्या असेल, घरामध्ये मुलाचे लग्न लवकर ठरत नसेल, घरामध्ये दारिद्र्य असेल, गरिबी असेल, घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी, त्यासाठी आपल्याला हनुमानजीला ह्या 3 गोष्टी आवर्जून अर्पण करायच्या आहेत. ह्या गोष्टी प्रिय आहेत हनुमानजीला, कारण हनुमानजीचा जन्म जो आहे हा अत्यंत शुभ दिवशी शनिवारच्या दिवशी झालेला आहे. 12 एप्रिल रोजी चैत्र पौर्णिमेला हनुमान जयंती आपण साजरी करत असतो. त्यानिमित्त हनुमान मंदिरे आणि शनी मंदिर जोडून असण्याचे कारण काय आहे हे पण आपण बघणार आहोत. शनी आणि मारुतीची मंदिरे नेहमी जवळजवळ का असतात? तर पहा, काही ठिकाणी एकाच मंदिरामध्ये दोन्ही देवांच्या मूर्ती शेजारी असतात. शनी व मारुती दोघांचेही स्वरूप उग्र आहे. वात हे त्यांचे तत्व आहे. दोघांचाही जन्म उष्ण वायूपासून झालेला आहे. शनी आणि मारुतीच्या ठिकाणी रुद्रांश आहे. शनी हा वैष्णवी शक्तीचे कार्य करीत असलेला रुद्रांश आहे, तर मारुती हा फक्त रुद्रांशच आहे. या दोघांचे जन्मवार तर एकच आहेत, पण आवडीनिवडीही सारख्या आहे. त्या दोघांनाही रुईचे पान जे आहे किंवा उडदाचे दाणे आहे किंवा काळे तीळ अत्यंत प्रिय आहे. चमेलीचे तेल असेल किंवा मोहरीचे तेल असेल, ह्या दोन्ही गोष्टी अत्यंत प्रिय आहे. शनी आणि मारुती दोघेही वैराग्य मूर्ती आहेत. शनी व मारुतीचे उपासक शनिवार पाळत असतात. शनी हा सूर्याचा पुत्र आहे, तर मारुती हा सूर्याचा शिष्य आहे. म्हणून शनीची पीडा दूर करण्यासाठी मारुतीची उपासना करत असतात. शनी आणि मारुती या दोघांमध्ये इतके साम्य आढळण्याचे पुढील कथेमध्ये. म्हणून या दिवशी शनी देवाची किंवा मारुतीची पूजा केल्याने आपल्या जीवनात किंवा मुलांच्या शिक्षणात भर पडेल आणि त्यांना करिअरमध्ये यशप्राप्ती होईल. कोणत्याही अडचणी समस्या येत असेल तर हा उपाय अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणून आजच्या दिवशी मंदिरामध्ये जाऊन ही सेवा तुम्हाला करायची आहे. महादेवाचा मारुती अवतार भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा क्रोध शांत करण्यासाठी घेतला होता. राम आणि रामायणाच्या कार्यासाठी होता. म्हणून मारुती हा भगवान शिवांचा 11वा रुद्र अवतार म्हणून ओळखला जातो. तो सर्व अवतारापैकी श्रेष्ठ म्हटला जातो. भगवान शिवाने मारुती अवतार घेतला कारण भगवान विष्णूच्या नरसिंह अवताराचा राग खूप मोठा होता. हा शांत करण्यासाठी राम आणि रामायणाच्या कार्यासाठी मारुतीने अवताराने जन्म घेतला होता. मारुती हा भगवान शिवांचा रुद्र अवतार म्हणून ओळखला जातो. सर्व अवतारापैकी सर्वात श्रेष्ठ आणि पवित्र म्हटला जातो. मारुती हा भगवान शिवशंकराचा अंश आहे. त्यांचे वडील म्हणून सूर्यदेवाला म्हटले जाते. म्हणून या दिवशी आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे. चमेलीच्या किंवा मोहरीच्या तेलाचा एक दिवा लावायचा आहे. त्याचबरोबर 11 रुईचा पानाचा अशा पद्धतीने हार आपल्याला तयार करायचा आहे. आणि हा हार जो आहे हा भगवान मारुतीला अर्पण करायचा आहे. आणि या दिवशी आपल्याला जे काळे उडीद आहे 11 दाणे घ्यायचे आहे काळ्या उडदाचे. त्याचबरोबर चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहे आणि भगवान मारुतीच्या चरणाजवळ अर्पण करायचे आहेत. त्याचबरोबर एक आपल्याला नारळ देखील इथे फोडायचा आहे. आणि आपल्याला घरामध्ये ही सेवा करायची आहे. तुम्ही संध्याकाळी 6 नंतर सेवा करू शकता, कारण 4ची जी वेळ आहे ही राहूची वेळ आहे. यामध्ये राहू काळ आहे, म्हणून या वेळेत तुम्ही पूजा करू नका. 5 वाजल्यानंतर किंवा प्रदोष काळानंतर ही पूजा तुम्हाला करायची आहे. जर तुम्हाला सकाळी वेळ मिळत असेल तर सकाळी अशा पद्धतीने तुम्ही पूजा करू शकता. पूजा करत असताना आपल्या भगवान मारुतीच्या फोटोसमोर किंवा आपल्या घरामध्ये लक्ष्मी नारायणाचा फोटो असेल किंवा माता लक्ष्मीची सेवा या दिवशी केली जाते. म्हणून आपल्याला या दिवशी श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा करायची आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला दिवा लावून आसन टाकून हा उपाय करायचा आहे. तर उपाय असा करायचा आहे. 11 वेळा आपल्याला मारुती स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळा पंचमुखी हनुमान स्तोत्र म्हणायचं आहे. 1 वेळा वड वानल स्तोत्र म्हणायचं आहे. आणि 1 वेळा रामरक्षा वाचावी. या दिवशी प्रत्येक सेवकाने आपल्या परिसरातील हनुमानजीच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्यावे. आणि हनुमानजीला आपल्याला गुळ फुटाण्याचा नैवेद्य आवर्जून अर्पण करायचा आहे. हनुमान हे बल, बुद्धी, शक्ती, युक्ती, भक्ती याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. भगवान शंकराच्या 11 महारुद्राची एकवटलेली शक्ती म्हणजेच हनुमान आहे. म्हणून या दिवशी जर तुम्हाला
जर मारुतीच्या मंदिरामध्ये जाणं शक्य होत नसेल तर आवर्जून शिवशंकराच्या मंदिरामध्ये जायचं आहे. शिवपिंडीवर आपल्याला शुद्ध जल अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पंचामृत अर्पण करायचं आहे आणि या दिवशी मारुती रायासोबतच शिवशंकराची पूजा आवर्जून करावी आणि आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या मनोमन भगवान शिवशंकराला आणि मारुती रायाला तुम्हाला सांगायचे आहे. डोकं टेकवायचं आहे. 11 प्रदक्षिणा तुम्हाला शिवशंकराच्या मंदिरामध्ये जाऊन करायचे आहे. चुकूनही ब्रह्मचारी असल्यामुळे मारुती या दिवशी महिलांनी लांबून दर्शन घ्यावे, चुकूनही स्पर्श करू नये. तर या दिवशी केशर, चमेलीचे तेल, मोहरीचे तेल मिक्स करायचं आहे आणि या दिवशी आपल्याला भगवान मारुतीला शेंदूर, केशर त्याचबरोबर यामध्ये चमेलीचं तेल किंवा मोहरीचं तेल एकत्र करून हा जो लेप आहे हा मारुती रायाला लावायचा आहे. पती असेल तर त्यांच्याकडून लावून घ्यावे किंवा घरातील मुले असेल तर त्यांच्याकडून लावून घ्यावे, आपण स्वतः जाऊ नये. त्याचबरोबर या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते, सेवा केली जाते. तर सेवा कोणती करावी? तर या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. तर या दिवशी माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तर सेवा अशा पद्धतीने आपल्याला करायची आहे. सेवा का करावी? तर पहा, आपल्या जीवनात संकट, विघ्न असेल किंवा घरामध्ये पैसा हा टिकत नसेल, कर्ज भरपूर झालेला असेल, घरामध्ये दुःख वारंवार येत आहे, अडचणी संपत नाही किंवा घरामध्ये तुम्हाला एकांत असल्यासारखं वाटत आहे, लग्नकार्य लवकर जुळत नाही, मुलाच्या करिअरमध्ये त्यांना यशप्राप्ती मिळत नाही, व्यवसाय चांगला चालत नाही किंवा घरामध्ये तुम्हाला एकांत असल्यासारखं वाटत आहे किंवा तुमचं मन रमत नाही किंवा तुम्हाला कोणी त्रास देत असेल, शेजारी असेल किंवा घरातील व्यक्ती असेल कोणी त्रास देत असेल, या संकटापासून मुक्तता मिळण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. कारण आज शनिवारसुद्धा आहे, हनुमान जयंतीसुद्धा आहे आणि माता लक्ष्मीचा पौर्णिमासुद्धा आहे. कारण या दिवशी जो चंद्र आहे हा 16 कलांनी परिपूर्ण असतो. म्हणून या दिवशी चंद्राच्या उजेडाखाली आपल्याला खिरीचा प्रसाद ठेवायचा आहे आणि खीर ही जी आहे सर्व सदस्यांना वाटायची आहे, ज्यामुळे घरातील वाद कमी होतात, मुलांच्या शिक्षणात मन लागते आणि घरामध्ये एकोपा तयार होत असतो. त्याचबरोबर या दिवशी आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे. या दिवशी श्री महालक्ष्मी अष्टकम 3 वेळा पठण करायचं आहे. तुम्ही दिवसभरामध्ये सकाळ संध्याकाळ या दोन्ही वेळेमध्ये कधीही करू शकता. त्याचबरोबर हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. तर मंत्र असा आहे. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. नमस्तुते महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमस्तुते. हा मंत्र आपल्याला 108 वेळा म्हणजे 1 जपमाळ करायचा आहे. तर आता आपण पाहूयात की हनुमंताला शेंदूर लावण्यामागे काय कारण आहे. तर पहा, भरताने तेल आणि शेंदूर माखून हनुमानाची जखम बरी केली होती. याशिवाय दुसरी कथा म्हणजे सीतामाईला भाळी कुंकुम शेंदूर लावताना हनुमानजीने पाहिले होते आणि माई हा टिळा आपण कपाळावर का लावताय असा प्रश्न हनुमंताने सीतामाईला विचारलं होतं. त्यावेळेस असं म्हटलं की असं केल्याने त्यावेळेस सीतामाईने हनुमंताला सांगितले की असं केल्याने तुझ्या स्वामींचे आयुष्य वाढेल असं सीतामाईने हनुमंताला सांगितले. तेव्हापासून आपल्या स्वामींचे म्हणजेच प्रभू रामचंद्राचे आयुष्य वाढावे या उद्देशाने हनुमान आपल्या सर्व अंगाला शेंदूर माखून घेऊ लागला. म्हणून आपण शेंदुराचा लेप जो आहे हा हनुमानजीला लावायचा आहे. एक नारळ फोडायचा आहे आणि रुईच्या 11 माळीचा जो हार आहे हा भगवान हनुमंतरायाला अर्पण करायचा आहे. रुईच्या पानाची माळ घालण्यामागे काय कारण आहे? तर पहा, हनुमानजीची माता अंजनी ही निसीम भक्त, गणेश भक्त होती. आपल्या पुत्रावर आपल्या उपास्य देवताची कृपादृष्टी व्हावी इतकंच नव्हे तर त्यांना बळ, बुद्धी आणि कोणत्याही कामामध्ये यश मिळण्यासाठी भरभरून यश मिळण्यासाठी अंजनी हनुमानजीच्या गळ्यामध्ये मदाराच्या किंवा रुईच्या पानाची माळ घालत होत्या. आपल्या मातेची स्मृती म्हणून हनुमानजी पुढे रुईची माळ गळ्यात धारण करू लागले. म्हणूनच भाविक भक्त त्यांना रुईच्या पानाची माळ अर्पण करत असतात. तसेच तो 11वा रुद्र असल्याने 11 पानांची माळ आणि 11 प्रदक्षिणा घालण्याची प्रथा आपल्या वास्तुशास्त्रात सांगितली गेलेली आहे. दिवशी भगवान शिवशंकराची आराधना, गणेशाची
आराधना, त्याचबरोबर हनुमंताची पूजा आणि माता लक्ष्मीची सेवा करावी। त्याचबरोबर श्री विष्णुदेवाय नमः या मंत्राचा 1 वेळा जप करावा, ज्यामुळे हनुमानजीचा आशीर्वाद प्राप्त होतो, आपल्या जीवनातील साडेसाती दूर होते। म्हणून ही सेवा आणि हे 3 गोष्टीचे नियम जे आहे हे पाळल्याने भगवान मारुतीचा आशीर्वाद प्राप्त होतो। सेवा करावी आणि हे नियम पाळावे। श्री स्वामी समर्थ। व्हिडिओ आवडला असेल तर स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा।